नमस्कार मित्रांनो, उद्या फाटीवरती वडूज फाटीवरती दुशाचं मैदान होते आणि या दुशाच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील तमाम टॉपचे नंदी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. बघूया असे कोणते 10 नंदी आहेत टॉपचे. मी 10 नंदी तुम्हाला सांगितलेत, अंदाजित पैरा सांगितले. अजूनही 10 पैरे अंदाजित आहेत. ते कोणते नंदी कोणत्या नंदीसोबत आपल्याला अंदाजित पळू शकतील. एक नंबरचा पायरा आहे उद्या आगाशिवनगर म्हणजेच नवनाथ शेठ जगदाळ यांचा हिंद केसरी पुष्यगावचा एक नंबरचा मानकरी लक्षा उद्याच्या मैदानामध्ये पळताना अंदाजित दिसू शकेल. चांद उर्फ चंद्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आत्ता दुशामधील एक टॉपचा नंदी, ज्या नंदीने संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच छाप सोडली आहे. दुशाचा साज उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. एक टॉपचीच गाडी पळेल मित्रांनो. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही गाडी कशा पद्धतीनं वेग धारण करते, कशा पद्धतीनं माणसांची मनं जिंकते. जर गाडी पळाली तर म्हणतो मी, बघूया काय होते. 2 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील ज्या बैलाने पुशेगावचा ओरिजिनलचा हिंद केसरीचा मान पटकवला असा हा घरणीकरांचा हिंद केसरी चटणी भाकरीचा पैलवान उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि उद्याच्या मैदानामध्ये तो आपल्याला पळताना दिसेल एक अंदाजित मला वाटते मल्हार या नंदीसोबत. कारण दुशामधील एक मल्हार नावाचा नंदी आहे, तो एक सध्या टॉपमध्ये पळतो आहे, चांगल्या स्पीडनं पळतो आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये घरणीकरांचा राजा आणि मल्हार कशा पद्धतीने ही गाडी पळेल. कदाचित पैरा दुसरासुद्धा होऊ शकतो, परंतु उद्याच्या मैदानामध्ये घरणीकरांचा हिंद केसरी राजा उद्याच्या मैदानामध्ये दिसेल. खूप लोकांचं प्रेम आहे या नंदीवरती आणि खरंच हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडकासुद्धा आहे. प्रत्येक मैदानामध्ये याचे खूप सारे फॅन्स आहेत. करोडो फॅन्स जरी नसले तरी त्याचे थोडेसेच आहेत, परंतु कट्टर फॅन आहेत. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये घरणीकरांचा राजा कोणासोबत पळताना दिसू शकेल. 3 नंबरचा पैरा उद्या घरचा साज एखाद्या वेळेस मला वाटते दिसेल किंवा वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये सुद्धा दिसेल. असा आपला वेगाचा शेवट सर्जा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. त्या मैदानामध्ये वडूज फाटेवरती चांगली फाटे आहे, त्याला लकी फाटे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा कशा पद्धतीनं. एकच मिनटं थांबा, नदीमध्ये काहीतरी थोडंसं मगर आहे का काय? नाही, बदक आहे ते, पाणबदक आहे ते. बघूया, एक मिनटं थांबा. जे आपल्याला आहेत ते दिसतील. बघूया सर्जा आपला वेगाचा शेवट कोणासोबत पळेल. मला वाटतं घरचा साथ जर पळाला तर चांगली कामगिरी करेल. बाजा हा नंदी आहे त्याच्यासोबत पळणारा बाजा, आणि ही जोडी पळताना दिसेल. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा बाजा आणि वेगाचा शेवट सर्जाला. 4 नंबरचा पैरा घरचा साज उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये एक सेम दिसणारे नंदी आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये दुशामधला एक आणि मोठा नंदी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. हेमंत शेठ फुलोरे द्वारलीकरांचा साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हरण्या 722 आणि त्याच्यासोबत त्यांचा जो घरचा नंदी आहे तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये सेम हरण्यागत दिसतो आणि त्याची कसरत तो सेम तसा दिसतो आहे. आणि तो लिमच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलला राहिलेला होता आणि हरण्यासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. हरण्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो ते सुद्धा काय आहे, परंतु काही टॉपच्या मैदानामध्ये तो पळताना दिसत नाही. नक्की काय इंजुरी वगैरे आहे की काय, कोणतं असेल तिकडचे फॅन्स तर त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये आपल्याला सांगू शकताय की नक्की काय विषय, नक्की काय हरण्याचा, कशा पण पळत का नाही मैदानामध्ये, जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. जर मला वाटते पळेल उद्या. बघूया. 6 नंबरचा पैरा दहिवडी 5 नंबरचा पैरा संघर्ष द बुलेट आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसेल आणि तो लंपीसोबत पळताना दिसेल. आणि लंपी आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपचा नंदी आहे तो सुद्धा. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही गाडी कशी पळेल ते अंदाजित पैरा आहे. 6 नंबरचा पैरा दहिवडीकरांचा लक्षा आणि त्याच्यासोबत एक्का फुरचुंगीकरांचा, ही एक नामांकित पैरा आहे. हा सुद्धा एक पैरा जर झाला तर 100% उद्याच्या मैदानामध्ये जे आहे ती गाडी चांगली पळेल. बघूया काय होतं. 6 नंबरचा पैरा दहिवडीचा सांगितलं. 7 नंबरचा पैरा विठ्ठल नाना अजिशड यांचा घरचा साज असेल. दिवाणे आणि भोंगा हे घरचा साज चांगल्या पद्धतीने पळेल. आणि माझं लक्ष थोडंसं तिकडंच आहे, थोडंसं काय नक्की मगर आहे का काय, बदक आहे ते काय कळलं झाले. तर दाखवतो तुम्हाला शेवटचे 1 सेकंदात दाखवतो तुम्हाला मी व्हिडिओ. आणि तसेच आपल्याला घरचा साज भोंगा आणि दिवाणे ही जोडी पाळताना अंदाजित दिसू शकतो. 8 नंबरचा पैरा भद्रा आणि मन्याबाई ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये अंदाजित पैरा दिसू शकेल. 9 नंबरचा पैरा मुरुमकरांचा हिंद केसरी सुंदर आणि तो आपल्याला वांजुळीकरांच्या सर्जासोबत पाळताना दिसू शकेल. बघूया काय होते. आणि शेवट 10 नंबरचा पैरा कुळकजाईकरांचा चिक्या आणि
अण्णासाहेब गाडगे पाचवडकरांचा जलवा ही जोडी पळताना दिसू शकेल. बघूया.